नमस्कार मित्रमंडळींनो, आज आम्ही आलो आहोत संगमेश्वरमध्ये. तर आज आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत जे निसर्गाच्या वरदहस्त लाभलेले आणि शंभू महादेवांच्या वास्तव असलेले हे एक नितांत रमणीय ठिकाण. संगमेश्वरच्या सोनवी आणि शास्त्रीय नद्यांच्या संगमावर असलेले हे मंदिर कोकण विभागातील गर्द झाडीत दडलेले हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. काही अंतर चालत गेल्यावरच मंदिराच्या बाजूने वाहणारा हा पाण्याचा प्रवाह मन प्रफुल्लित करतो. हा प्रवाह पार करून आपण प्रांगणात प्रवेश करतो आणि भक्कम बांधणीचा सप्तेश्वर मंदिर आपल्या दृष्टीस पडते. सप्तेश्वर शिव मंदिर पश्चिम भूमिका आहे. ऐसपैस सभा मंडपातील नंदी आणि गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपतीची सुंदर मूर्ती असे याचे स्वरूप. गाभाऱ्यातील नीरव शांतता प्रदान करणारे हे शिवलिंग आपल्यात आत्मतल्लीन होण्यास भाग पाडते. मंदिराच्या बाहेर आल्यावर मागे चिऱ्यांच्या दगडात बांधलेले सुंदर बांधकाम नजर खिळून ठेवते. डोंगरावरून अलकनंदा नदीचा उगम आणि त्याचे खाली येणारे पाणी इथे 7 प्रवाहात विभागून ते परत एका मोठ्या कुंडात सोडले जाते आणि याच 7 प्रवाहांचा स्वामी म्हणजेच सप्तेश्वर. स्वच्छ आणि निळशंख असे हे पाणी आणि येथील रमणीय नैसर्गिक वातावरण बघून आपण नक्कीच मंत्रमुग्ध होतो. तर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघण्यासाठी कोकणातील दडलेला हा खजिना आवर्जून बघायला हवा, म्हणून तुम्ही नक्कीच भेट द्या. हर हर महादेव.